नमस्कार. खोटं बोला पण रेटून बोला, खोटं बोला पण सातत्याने बोला, फेक नरेटिव्ह करा. हीच भूमिका सातत्याने भाजपाची आणि शिंदे आणि फडणवीस सरकारची राहिलेली आहे. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे, एक फेक नरेटिव्ह पूर्ण महाराष्ट्रात चाललाय, ज्याचा उल्लेख रश्मी पुराणिकने तिच्या ट्विटमध्ये केलाय की वक्फ बोर्डला या मंदिराची जमीन, या किल्ल्याची जमीन, अशा तऱ्हेने एक फेक नरेटिव्ह त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. दुर्दैवाने काल धारावीमध्ये सुद्धा एक फेक नरेटिव्ह रात्री जो आहे तो पसरवण्यासाठी स्टिकर लावण्यात आले. माझा प्रश्न आहे त्यांनी सांगितलं की वर्षा गायकवाड जे आहे त्या मंदिराला नोटीस देण्याचं काम केलेलं आहे. अदानी साहेब, शिंदे साहेब, तुम्ही दोघं मिळून फेक नरेटिव्ह जे करता आहात त्याला माझं हे उत्तर आहे. तुम्हाला माहित नसेल पण 1985 पासून एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड आज 2024 पर्यंत लोक आम्हाला चांगल्या तऱ्हेने जाणतात. एकनाथ गायकवाड 3 वेळा आमदार होते. मी आता स्वतः तिथे प्रतिनिधित्व करत होते. लोकांना माहिती आहे की एकनाथ गायकवाड असेल किंवा वर्षा गायकवाड असेल, कुणाचं घर, मग ते आपल्या शत्रूचं घर सुद्धा असेल ना, तरी वाचवण्यासाठी वेळप्रसंगी उभे राहतात. ही आमची भूमिका आहे. आम्ही कोणाचं नुकसान करत नाही, कुठलं घर पाडत नाही. आम्ही मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, कुठलंही रिलिजन स्ट्रक्चर पाडत नाही. हे आमच्या धारावीची जनता चांगल्या तऱ्हेने जाणते. महानगरपालिका कोणाच्या हातात आहे? शिंदे साहेब, तुमच्या हातात. महानगरपालिकेचे पैसे कोण वाटतं? तुम्ही. महानगरपालिकेवर सत्ता कोणाची सगळे करता? तुमची. आणि तुम्ही काय सांगता? जबाबदारी घ्यायची तिथं बाकी सगळ्या जबाबदारी घेतात, तशी ही पण जबाबदारी घ्या ना. दुर्दैवाने अशा तऱ्हेने एक फेक नरेटिव्ह पैदा करायचं, मंदिराला नोटीस आलेली नाही आणि खोटं बोलायचं. त्या ठिकाणच्या पुजाऱ्याचे व्हिडिओ सुद्धा मी आपल्या सगळ्यांना पाठवणार आहे. यासाठी पाठवणार आहे की धारावी मधला सामाजिक सलोखा, धारावी मधली एकता. काय सांगतात तुमचे पंतप्रधान? एक है तो सेफ है. ही तुमची एकता? बरोबर सांगितलं राहुल गांधीजींनी. एक है तो सेफ है. आमच्या नेत्यांनी सांगितलं ना, एक फक्त माणूस सेफ आहे, तो अडाणी सेफ आहे. अडाणींना प्रोजेक्ट मिळाला पाहिजे, त्यांना जमीन मिळाली पाहिजे म्हणून भांडता, फेक नरेटिव्ह तयार करता, धारावीच्या लोकांच्या जीवनाशी खेळता, त्यांना देशोधडीला लावता आणि मग असे खोटे खोटे नरेटिव्ह त्या ठिकाणी तयार करता. माझा इलेक्शन कमिशनला सवाल आहे मोठा. पहिलं त्यांचा मला उत्तर दिलं पाहिजे. रात्रीच्या रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कटआउट लागतात, इथे स्टिकर लागतात. काय करते इलेक्शन कमिशन? ज्या वेळेला आपल्याला माहिती की आचारसंहिता 6 वाजल्याच्या नंतर सुरू झाली, प्रचार प्रसार बंद झाला, मग धारावीमध्ये असे स्टिकर लागतात कसे? दुसरा माझा पोलीस यंत्रणेला सवाल आहे. काय करतो ती पोलीस यंत्रणा धारावीमध्ये जेव्हा स्टिकर लागत होते त्यावेळेला? मी मागे 2दा इलेक्शन कमिशनला कंप्लेंट केली होती की एकनाथ शिंदेचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे आणि अडाणी त्या ठिकाणी जे आहेत ते 2दा गिफ्ट वाटत होते. आम्ही तक्रार केल्या, त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आले. काय केली इलेक्शन कमिशनने त्याच्यावरती ऍक्शन? हे बिलकुल बरोबर नाहीये. इलेक्शनमध्ये मदत करायची तर सर्वसामान्य नागरिकाला मदत केली पाहिजे. देशाच्या संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन व्हायला पाहिजे. पण दुर्दैवाने इलेक्शन हे एका व्यक्तीसाठी चाललेलं आहे. एकनाथ शिंदेजी, धारावीकरांचा विचार करा. असे फेक नरेटिव्ह तयार करून माझा जनतेला आव्हान आहे. आपण सुज्ञ जनता आहात. हे फेक नरेटिव्ह खूप ठिकाणी खूप वेळ येणार आहे. पण उद्याचं मतदान आहे. मतदानाला जाताना सगळ्यांचा विचार करा. वर्षा गायकवाड काय आहे हे धारावीच्या लोकांना सांगायची मला गरज नाहीये. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये असं फेक नरेटिव्ह तयार ठिकठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. त्याला आळा घाला. महाराष्ट्राला वाचवा, धारावीला वाचवा.